नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी जातोय तुळजापूरला आणि तुळजापूरला जाण्याचं कारण तर तुम्हाला माहित आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दर्शन घ्यायला जातोय आणि हे दर्शन तुम्हाला पण मी घडवणार आहे। फक्त तुम्ही हा ब्लॉग माझ्यासोबत कंटिन्यू बघा। तर चला आता आपण जाऊया तुळजापूरला। मित्रांनो, फायनली आम्ही जातोय आता तुळजापूरसाठी। तर मित्र पण इथं उभा आहे आता गाडी घेऊन। तर चला, तर आम्ही निघालोय तुळजापूरसाठी। तर आपल्याला कुठे जायचं आहे? तुळजापूर। मित्रांनो, आमचा थोडाफार प्रवास झालेला आहे। आम्ही आलोय पेट्रोल पंपावरती आणि तुम्ही बघू शकता पेट्रोल पंपावर बी पाणीच आहे। बापरे, मित्रांनो, सोलापूर ते तुळजापूर महामार्गावर टोलनाक्याजवळ जो औद्योगिक कारखाना आहे तो खूप मोठा आहे। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय। हा कारखाना परिसर स्थानिकांना मित्रांनो रोजगार देतो। सोलापूर जिल्ह्याचा अर्थव्यवस्थेत पण मोलाचा वाटा आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती गाड्या रोडवरती थांबलेल्या आहेत रोड लाईनच्या। मित्रांनो, फायनली आपण तुळजापूरमध्ये आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता समोरच दिसतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा। मित्रांनो, तर हे आहे तुळजापूर मधलं जुनं बस स्टँड। आता याला नवीन वगैरे केलेलं आहे। जे नवीन आहे ते लातूर रोडला आहे। आता तिकडून बस परत इकडे येतात आणि मगच जातात। मित्रांनो, आमचं काम होतं थोडं कृषी केंद्रामध्ये, तर आम्ही तिकडे जात होतो। बापरे, तिथला रस्ता काय होता तुम्ही बघू शकता। मित्रांनो, तर फायनली सोलापूरहून आता आपण आलेलो आहोत। थोडं कृषीचं काम होतं इथं कृषी समितीमध्ये। तर ते काम झाल्यानंतर म्हणलं की थोडंसं बाहेर फिरूया। तर इथं शेतीमध्ये किती छान चिक्कू लागलेत बघा। मी तुम्हाला चिक्कू दाखवणार आहे आता। तुम्ही चिक्कू बघा पहिलं, हे बघा किती चिक्कू भारी आहेत बघा। झाड भरले हे पार चिक्कू ना। चिक्कूचे झाड भरपूर आहेत। आपण आतमध्ये पण जाऊया। बघा, हे चिक्कू लागलेत असे, अजून छोटे आहेत एकदम स्मॉल मध्ये। पण हे बाग आहे, पूर्ण चिक्कूचीच बाग आहे सगळी। मित्रांनो, मी आलो होतो नर्सरीमध्ये आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला दिसले आंब्याचे झाडं। आणि आंब्याचे झाडं बघून असं वाटत होतं की आपल्याला पण शेतामध्ये लावायला थोडीफार झाडं घेतलीच पाहिजे। तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही येथे येऊन घेऊ शकता। मित्रांनो, फायनली आमचं काम झाल्यानंतर आम्ही जात होतो। तर रस्त्यामध्ये बघा तुम्ही काय झाले। आता आम्हाला देवीचं दर्शन करायचं होतं आणि इथं फोर व्हीलरवाल्याचा टाइमपास चालला होता। तो गाडी साईडला घ्यायला तयारच नव्हता। आणि इकडे बघा तुम्ही एकदम मस्त बागा दिसत आहेत। हे आंब्याची बाग आहे मित्रांनो, खूप मोठी बाग आहे। आणि आता दुसरी बाग जी आहे ते आहे चिक्कूची बाग। हे तुम्ही बघू शकता, चिक्कूची बाग तर इतकी भारी दिसते ना, बाप रे बाप। आणि चिक्कू एवढे लागलेत काय सांगू नका। तर फायनली मित्रांनो, आम्ही तुळजापूरमध्ये आलेलो आहोत आणि तुळजापूरमध्ये आल्यानंतर आता पोटपूजा केली पाहिजे पहिलं। तर आम्ही आलो पावभाजीकडे आणि पावभाजीचा स्वाद घेतला। काय पावभाजी होती, वा वा वा, मन तृप्त झालं एकदम खाताना। असं वाटत होतं की सोलापूरपेक्षा इथली पावभाजी मी आउट ऑफ
10मध्ये 8ची रेटिंग देईल, कारण खूप छान पावभाजी होती. ते खाल्ल्यानंतर आम्ही निघालो देवीच्या दर्शनासाठी. मित्रांनो, हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौक आणि चौकामधून आपल्याला स्ट्रेट पुढे जायचं आहे. आणि आता आम्ही गेट जवळ आलेलो आहोत आणि गेटपासून एंट्री केल्यानंतर समोर दिसतं की काही लेडीज झाडून काढत आहेत. हे फक्त मंडळाच्या ट्रस्टचेच आहेत लोक. आणि बघा किती स्वच्छता राखली जाते, रोडवरती काहीही घाण पडू देत नाहीत. मंदिराचा परिसर इतका स्वच्छ आणि क्लीन असतो, काही विचारू नका. खूप सुंदर दृश्य होतं, तुम्ही पण बघा. हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, इतकं सुंदर मंदिर आहे, खूप छान वाटलं. म्हणून म्हणलं की हे पण आपण थोडंफार कॅप्चर केलं पाहिजे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आता मंदिराच्या साईडचा जो परिसर आहे तेथे पण इतकी खेळणी म्हणा किंवा मूर्त्या म्हणा सगळं काही होतं. आणि मित्रांनो, फायनली आम्ही मंदिराच्या जवळ आता पोचलेलो आहोत. तर आपल्याला घ्यायचं आहे आता काही गोष्टी घ्यावे लागतात. तिथं जे असतं नारळ, फूल काही आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. आता बघूया आपण ते घेऊया. तर मित्रांनो, आम्ही आता घेतलेलो आहे नारळ वगैरे, बेलफूल काय असतं ते सगळ्या काही गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत. आता आम्ही निघत होतो तर भैया आमचा हा निरीक्षण करून बघत होता माझ्याकडे. मित्रांनो, मी एक टिप तुम्हाला देऊ शकतो. ते टिप अशी आहे की तुम्ही येत असताना नारळ वगैरे, फूल वगैरे सगळं घरातूनच घेऊन या, कारण मंदिराच्या जवळचे जे दुकान आहेत ते फक्त लुटण्यासाठी बसलेले आहेत. तर मित्रांनो, आता आम्ही मंदिरात जातोय. तर मित्रांनो, मंदिराच्या मधला परिसर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. मित्रांनो, तुळजाभवानीच्या पवित्र मंदिरात असलेलं कल्लोळ तीर्थ हे अनोखं तीर्थस्थान मानलं जातं. मित्रांनो, असं म्हणतात की इथलं पाणी देवीच्या कृपेनं सर्व पाप धुवून टाकतं आणि मनाला शांती पण देतं. मित्रांनो, याच कल्लोळाचं तीर्थातून भक्त अभिषेकासाठी पाणी घेतात. शतकोनशतक चालत आलेली ही परंपरा आजही तितकीच पवित्र मानली जाते. तुळजापूरला आल्यानंतर कल्लोळ तीर्थाचं दर्शन करणं आणि स्नान केल्याशिवाय यात्रा अपूर्णच राहते असं म्हणतात. तुम्ही मित्रांनो हे कल्लोळ बघू शकता, किती मोठा आहे आणि भाविक भक्त इथं आंघोळ्या पण करतात. थँक्यू. मित्रांनो, तुळजाभवानीच्या या पवित्र कल्लोळामध्ये स्नान केल्यानंतर मनाला खूप शांतता भेटते. ते झाल्यानंतर आता आम्ही जातोय मुख्य मंदिराकडे. तर चला. मित्रांनो, तर तुम्हाला मी आता दाखवतो. आपल्याला जो इथं तुळजाभवानी दिसतंय तिथून आपल्याला आतमध्ये एंट्री घ्यायची आहे. तर मंदिराचा मुख्य परिसर दिसेल. नंतर आपल्याला तिथून दर्शन करायला आतमध्ये जायचं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता मंदिराच्या आतमध्ये आपण एंटर केलोय आणि हा मुख्य भाग आहे. इथे पण मंदिरं वगैरे आहेत. इथं तुम्हाला तेल वगैरे व्हायचं असेल तर तुम्ही इथं तेल वगैरे वाहून घेऊ शकता. मित्रांनो, मंदिराच्या परिसरात आल्यानंतर तुम्ही बघू शकता की हलगीचा जल्लोष कसा चालला आहे. एकदम भाविक भक्त अति उत्साहानं नाचत आहेत, देवीचं गुणगान गात आहेत. मित्रांनो, फायनली आम्ही मंदिराच्या जो पुढचा समोरचा भाग आहे, देवीच्या पाऊलखुणा वगैरे इथं आहेत आणि हेच मंदिराचं होम आहे. येथेच बकरं वगैरे बळी दिला जातो मित्रांनो. तर आता आम्ही तेल वाहणार आहोत. मित्रांनो, आपलं तेल वगैरे वाहून झाल्यानंतर आता आम्ही जातोय मेन दर्शन घेण्यासाठी देवीचं. तर इथून दर्शन घेण्यासाठी जावं लागतं, तुम्ही बघू शकता. आणि खूप गर्दी नाही आहे. हे नाही, गर्दी नाही.
मित्रांनो, तर फायनली देवीच्या तिथं आता आम्ही आलेलो आहोत. इथं फोटो काढण्यासाठी सक्त मनाई आहे आणि व्हिडिओ तर तुम्ही काढूच शकत नाही. माझ्यानं जेवढं होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. फायनली मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे आणि तुमचं पण दर्शन झालेलं आहे. व्हिडिओ काढण्यासाठी मनाई होती तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओ काढलाच आहे. आणि आता आपण जात आहोत वरती आणि वरती जाऊन मंदिराचा पूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता आपण जाऊया वरती. फायनली मित्रांनो, आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता घरी जायची वेळ आहे. दर्शन इतकं भारी झालंय ना, काय सांगू नका. एवढं भारी दर्शन, काही गर्दी नव्हती, जरा पण गर्दी नव्हती. आणि अशा टायमाला आम्ही आता 1000 वेळेस आलोय, पण आतमध्ये जे दर्शन आहे ते कमीत कमी 3-4 तास गेल्याशिवाय होतच नाही. पण आजचं जे दर्शन आहे बघा, मला श्वास सुद्धा घ्यायला येणं गेले. एवढं स्पीडमध्ये गेलो आणि स्पीडमध्ये आलो. एकदम मस्त दर्शन झालेलं आहे. तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सगळं बघायला भेटणार आहे. तर चला मित्रांनो, फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आता परिसर पण फिरलो आहे आपण. आता आपण जात आहोत मंदिराच्या बाहेर. अंधार पण झालेला आहे, तर म्हणलं तुम्हाला देवीचे चित्र पण दाखवावे. जो मेन मुख्य प्रवेशद्वार आहे, महाद्वार, त्याच्यावर देवीचे इतके सुंदर चित्र आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता किती आकर्षित आणि किती आकर्षणतेने आपल्याकडून घेत आहेत. मित्रांनो, माझ्या तोंडाला मास्क असतो तरी पण मला हे फॅन लोक ओळखले आणि सांगत होते की तो पण ओळखला आहे. मग त्याच्याकडे गेलो. ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणलं होते की हा माझ्याकडं बघतोय, तर हा पण माझ्याकडे त्यासाठी बघत होता की हा माझा फॅन निघाला. तर मग हे सगळे माझे फॅन निघाल्यानंतर थोड्याफार गप्पा गोष्टी झाल्या. ते बोलले की आम्हाला फोटो काढायचा आहे. तर मग फोटो वगैरे काढला आणि आम्ही निघालो. मित्रांनो, दर्शन करून आम्ही सोलापूरसाठी निघालो होतो. तर अजून एक फॅन आम्हाला भेटला, त्याच्याशी पण हातात हात दिला आणि आम्ही निघालो. तर नमस्कार मित्रांनो, तर फायनली आज आम्ही
तुळजापूरचं दर्शन आमचं झालेलं आहे. आता आम्ही घरी आलेलो आहोत. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. नक्की एक नंबर ब्लॉग करा, व्हिडिओ लाईक करा. ओके बाय.